एक आता थोडासा फन राऊंड आपण घेऊया दोघांमध्ये की अभिनय झोपेत सगळ्यात जास्त कोणती गोष्ट करतो? झोपेत काही करतो? मुलं घोरतात, बोलतात, चालतात, याच्याबद्दल आहे काही स्पेशल? नाही, तो अगदी साऊंड की स्लीप, गाढ त्याला मस्त झोपतो. त्याला स्वप्नही पडत नाहीत. एकदा तो खूप काळोख करून झोपतो. त्याच्या रूम मध्ये गेले की एवढा काळोख असतो की मला ते जमत नाही बाबा. मी म्हटलं बापरे, एवढा काळोख करून तो कसं काय झोपू शकतो? आणि तो गाढ झोपेत असतो. तो काही इकडचा तिकडे सुद्धा होत नाही तो अजिबात. आणि साऊंड स्लीप मध्ये असतो. त्याला कधीच असं, मी कधीच त्याच्या कुठल्या घोरण्याचा किंवा असा काही आवाज ऐकलेला नाही. आता तर नाहीच, कारण आता मी वेगवेगळ्या रूम्स मध्ये झोपतो. पण काही लोक मला म्हणाली आहेत की खूप घोरतो म्हणून. आईला माहित नाही, अगं, माझा नव्याने मित्र सुरुवात. आदित्य वगैरे. बरं, तुमचं नाव त्याच्या मोबाईल मध्ये कोणत्या नाव ह्याने सेव्ह आहे? मम्मा, मम्मीच नावाने. आणि त्याचं अबू. अबू. ओ. बरं, त्याच्या फिल्म मधल्या रोमॅन्टिक सीन वर तुम्ही कधी कात्री चालवली? तुम्ही कधी काही कमेंट केलीये? कात्री इन द सेन्स काइंड ऑफ कमेंट? नाही 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 नाही. रोमॅन्स छानच करतो मी. उत्तम करतो. आणि मी पण या इंडस्ट्रीतलीच आहे की असं काही वेगळं मला नाही वाटत. परफॉर्मन्सवर. परफॉर्मन्स नाही नाही, काही नाही, कधीच नाही. त्याला ओरडण्यासाठी तुमचा पहिला शब्द काय असतो? अरे, ए ए, एच एच. ए. बरं, अभिनय जास्त वेळ कोणत्या गोष्टी समोर घालवतो? आरशासमोर की मोबाईल समोर? त्याचा जो काय गेम कुठला आहे तुझा, काय नाव? प्ले स्टेशन आहे. त्याच्याबरोबर तो जास्तीत जास्त असतो. मला इतका कंटाळा येतो त्याचं ते बघून. सतत तो प्ले स्टेशनवर असतो. नाहीतर तो यूट्यूबवर ना इतके काहीतरी असे इंटलेक्च्युअल व्हिडिओज आणि की भाषणं आणि असं काय खूप काय 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 सायंटिफिक, भौगोलिक, ऐतिहासिक असं काही खूप बघत असतो. तुम्ही पण बघितलं पाहिजे ऍक्च्युअली, मी सांगतो. अरे पण तो एवढा बघत असतो, मला असं म्हणते बाबा अभिनय तुला काय करायचंय, तुझं क्षेत्र काय आहे, तू बघतोच काय. पण ते नॉलेज आहे त्याला त्याच्यावर. आर्टिस्टला असलंच. सी मी खूप वर्षांपूर्वी एक व्हिडिओ बघितला होता, पार्टी सिनेमाचा जो व्हिडिओ, अमरीश पुरी साहेब आणि ओमपुरी साहेबांचं वक्तव्य. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की जोपर्यंत आर्टिस्ट पॉलिटिकली मोटिवेटेड नाहीये तोपर्यंत तो रेलेव्हेंट नाही राहू शकत. सो माझं असं झालं की ठीक आहे, पॉलिटिकली मोटिवेटेड जरी नसलो तरी पॉलिटिकली साऊंड पाहिजे. माझ्या जगात काय आजूबाजूला घडतंय ह्याचं मला ज्ञान पाहिजेच पाहिजे, तरच मी रेलेव्हेंट राहीन, तरच मी जगासोबत राहीन. अभिनय इतिहासावर उत्तम बोलू शकतो, भूगोलावरतीही बोलू शकतो, तो राजकारणावर बोलू शकतो. अभिनय बऱ्याच गोष्टींवर उत्तम बोलू शकतो. त्याचं वाचन म्हणजे सॉरीच म्हणजे वाचणं, त्याचं बघणं म्हणजे हे मी मान्यच करायला पाहिजे. खूप लिटरेट आहे तो स्वतः. बरं, आईचं सर्वात कडक सेन्सॉर बोर्ड नियम घरात काय आहे? कारण आपण सेन्सॉर बोर्ड नियम वापरूया कारण आपल्याला ते रिलेट करतं इंडस्ट्रीला. तर कोणता नियम आहे कडक तिचा घरातला? किचन स्वच्छ ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे. काही वर्षांपूर्वी शिक्षण हे करायचंच, ग्रॅज्युएशन करायचंच, हा कडक नियम होता आमच्या घरामध्ये. सो ते आम्हाला दोघांनी केलं. स्वानंदी तर परत करते आता, पण ती शिकते आता. नवीन काहीतरी तिने एक नवीन जर्नी स्वतःची चालू केली. पण ते आता सध्या किचन स्वच्छ ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे, हॉल स्वच्छ ठेवणे, हेच. बरं, आईचा फोन आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय असते? तू घाबरून उचलतोस, तू स्पीकरवर ठेवतोस की रिंगटोन बंद, म्हणजे जर स्पीकर चालू असेल तो बंद करतोस का? आई तर काहीतरी रागाने बोलेल काहीतरी, असं काही होतं? लोकांसोबत असेल तर मग मी स्पीकरवरनं काढून ठेवतो, कारण ती काय बोलेल, त्याला कधी कधी बाजूला बसलेल्या माणसाच्या विषयी काय बोलेल ह्याचीच मला झालं होतं एकदा. पण जाऊ नको बोलायला. पण ते त्यामुळे मी म्हणजे मी एकटा असतो तेव्हा काय भीती नसते, पण लोक असतील समोर की मी जरा कॉन्शियस असतो आहे काय. याचा फोन चालू, माझा फोन चालू होता, त्याच्यावर कोणतरी होतं, ते काय तुझ्या बरोबर असं म्हटल्यानंतर तो माणूस दुसऱ्या क्षेत्र उतरून निघून गेला गाडीतून. त्याला कशाला घेऊन चाललायस तू? विषय संपला तिथे. बरं, आईचा आणि बाबांचा एखादा सिनेमा, जो बरेच सिनेमे आहेत एकत्र केले, पण तुला आवडणारा सिनेमा आणि तू इतक्या वेळा तो पाहिलास, त्यांचा इंडिव्हिज्युअली का दोघांचं एकत्र इंडिव्हिज्युअली जे तुला सांगायचं? एकत्र त्यांचा सगळ्यात आवडता माझा सिनेमा आहे तो जन्मभूमी ऑब्व्हियसली. आणि ते म्हणजे तो सिनेमा आय फील ऐतिहासिक आहे आणि तो परत रिलीज करायला हवा असं मला खूप वाटतं. मी बोलणार प्लीज रिलीज करा. मी पहिल्याच शोला जाणार आहे बनवलीच्या. इंडिव्हिज्युअली म्हणाल तर एक होता विदूषक वडिलांचा, आईचा इंडिव्हिज्युअली म्हणाल तर जोगवा, जत्रा,
दोन्ही मला खूप आवडतात. नटरंग तिन्ही मला प्रचंड आवडतात. बरं, घरात सर्वात जास्त राग कोणाला येतो तुमच्या? हाच नाही, ह्यालाच. तिघांनाही हा येतो. भयंकर चिडका कांदा आहे. तिघांनाही येतो राग, तिघांनाही राग नाही. येतो, अजिबात नाही. ज्यांना वाटतं ना की हा इंडिव्हिज्युअली चिडका आहे ते स्वतः खूप चिडके असतात. तू घरी चल दाखवते बघ बघ तुला. आता मी बघ, केस इन पॉइंट प्रूव्हन. कोण जास्त शॉपिंग करतो, हा की सोनाली? सगळे सगळे? तिघही वेड्यासारखी शॉपिंग करतो ना मी. ओ, फारच त्या बाबतीत म्हणजे आम्ही हो म्हणजे थोडस जरा तिथे आम्हाला आवर घालायचंय पण पण ते कसं होत नाही. आवडणार? जर तुमच्या प्रत्येक महिन्याला नवीन सिनेमे येतात तर तुम्हाला नवीन कपडे घ्यावेच बरं, लागणार. याची कोणती सवय तुम्हाला आवडत नाही, ती बदलायला हवी त्याने? थोडासा आळशी आहे. रुक्मिणी घरात असले की तो स्वतःच्या रूम मधून बाहेरच पडत नाही. तो स्वतःमध्ये खूप असं कधी अशी इच्छा होते की अरे अभिनय आमच्या बरोबर पण बस, आम्हाला जे आवडतात ते सिनेमे बघ. तुझ्यासारखे बुद्धिवादी असे लोक सिनेमा आम्हाला नाही, किंवा अशी बौद्धिक चालना World देणारे cinema. प्रत्येक वेळेला नको मला बघू. बौद्धिक चालना नको बस. सिनेमा. तू खूप असे वेगळे डीप फिल्म्स चांगले commercial सिनेमे अरे बघा. बघ ना मजा असं जरा आमच्यावर फालतू हॉरर सिनेमे बघ. आम्ही आणि सानंदी खूप हॉरर फिल्म्स आणि हॉरर कुठले बिग्रेड हॉरर सिनेमा पण बघतात भूत दिसेल म्हणून. पोस्टर वरती भूत पाहिजे. भूत पाहिजे. हो, पोस्टर काही कसाही सिनेमा पोस्टर वरती भूत असेल, असा काहीतरी वेळा वाकडा दिसणारा माणूस की ते व्यक्ती बघतात. असेल की ते बघणार. पहिले हा कुठला सिनेमा आहे, हा कुठला सिनेमा आहे. ऑस्कर विनिंग सिनेमा असेल ना बाजूला, त्याच्यामुळे असा वेळा वाकडा असा कोणतं ते त्यालाच बघणार पहिला. हे हा कोण आहे, हा कोण आहे. तर ते आमचं असतं थोडंसं. बरं, जाता जाता एक थोडासा इमोशनल प्रश्न. अभिनयचं वर्णन किंवा अभिनय एका शब्दात सांगाल अभिनय? इमोशनली नाही होणार मी. थोडस म्हणजे मुलगा म्हणून अभिनय. तो ना परफेक्ट विंचू आहे असं म्हणते मी त्याला. विंचू. कारण त्याची रास वृश्चिक आहे. सनसाईन आणि मूनसाईन त्याचे वृश्चिक आहेत. एखादी गोष्ट बरोबर डोक्यात ठेवून वागणारा, तो कधीच रिॲक्ट होत नाही. तो म्हणाला मगाशी अत्यंत डिप्लोमॅटिक त्याची पर्सनॅलिटी आहे आणि खूप प्रेम करतो समोरच्या माणसावर, पण ते कळू देत नाही. ते आपण जाणून घ्यायचं असतं की हा आपला खूप प्रेम करतो असं आपण समजून घ्यायचं. तो कधी स्वतःच्या तोंडाने बोलत नाही. जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि तो काळजी करायला लागतो तेव्हा कळतं की हा खरंच हा खूप इमोशनल आहे. स्वतःचे इमोशन्स अजिबात व्यक्त करत नाही. पण हा जर तुम्ही त्याला दुखावलं तर तो तुम्हाला कधी आयुष्यात सोडणार नाही. कुठल्या ना कुठल्यामध्ये कोपच्यात नेऊन तुम्हाला कधी नांगी मारेल, कळणार नाही तुम्हाला. तुला कधी कधीच गोष्टी आठवतात. कधी भांडण झालं ना, तू त्यावेळेला तसं बोलली होतीस मला, हे त्याचं बरोबर डोक्यात असतं. त्यामुळे तो परफेक्ट स्कॉर्पियन आहे असं मी सांगेन त्याला. आणि अभिनयासाठी आई? काय न आवडणारी गोष्ट नाही, आई काय? तू आई एका काय? शब्दात वर्णन काय करशील आईचं? एका शब्दात काय वर्णन करेन यार, एक शब्द कमी पडेल खूप. आय थिंक माझी आई भयानक ब्रेव आहे, भयानक गटसी आहे. तिच्यात अमाप विल पॉवर आहे आणि ती जितकी फ्री गोईंग, फ्री फ्लोईंग आणि हॅपी गो लकी, ती फार विचार नाही करत कुठल्या गोष्टीचा. आय फील हे सगळ्या गोष्टी, हे सगळे गुण तिच्याकडनं खूप शिकण्यासारखे आहेत. मी ओव्हर थिंकर आहे, मी खूप विचार करतो. माझी आई विचार नाही करत फार, ती डायरेक्ट बोलून टाकते न विचार करता. कारण तिच्या मनात काही नसतं, ती मनाने अतिशय साफ आहे. सो आय फील की हे सगळे गुण आहेत ते माझ्या आईला डेडिकेट करायचे. वाव.